नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. माझ्याबरोबर श्रीकांत सट्टेजी आहेत. त्यांची पत्नीला उमेदवारी मिळाली आहे भाजपकडून. त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल, कसा प्रकारचा प्रचार चालला आहे आणि लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो, काय सांगाल? प्रचार खूप चांगल्या पद्धतीने झालेला. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आता आणि 2 दिवसावर निवडणूक लागलेली आहे. त्याच्यामुळं RPI, आठवले साहेब, शिंदे साहेब आणि BJPचे सर्वच कार्यकर्ते हे तन मन धनाने आमच्या मागे एकदम खांद्याला खांदा लावून जे सपोर्ट केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की जे प्रेम दिलेलं आहे ते 15 तारखेपर्यंत असंच मला प्रेम द्या आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या देवाभाऊचं स्वप्न साकार करा. कारण देवाबाई आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी जे स्वप्न केलेलं आहे की मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असला पाहिजे, ते कुठल्याही परिस्थितीत एक सर्वच कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि 16 तारखेला जो आनंदोत्सव होईल त्याच्यामध्ये दुपटीनं अजून आम्ही आनंदोत्सव साजरा करू, कारण महापौर हा आमचाच असणार. आज रामदास आठवले या ठिकाणी भेट देत आहे, तुमच्यासाठी प्रचार करणार आहे. किती महत्त्वाचा विषय, काय सांगा? खरं म्हणजे साहेबांचा आभार मानतो, कारण मी पण पूर्वी RPIमध्येच होतो आणि साहेब मला घरच्यासारखे आहेत. साहेबांनी जे वेळ दिला एवढ्या व्यस्त वातावरणामध्ये त्यांचं मी आभार मानतो. आणि साहेबांना मानणारा इथं खूप मोठा गट आहे. हे सर्वच कार्यकर्ते RPIचे जे आहेत ते पहिल्या दिवसापासून, जेव्हापासून मला उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. त्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांचे RPIच्या मी खूप आभार मानतो आणि खास करून आठवले साहेबाचा धन्यवाद मानतो की त्यांनी मला वेळ दिला. लोकांकडे तुम्ही जात आहे, कसला मुद्द्यावर तुम्ही मत मागताय, लोकांचे काय सांगला? आम्ही फक्त विकासावर मत मागतोय. कारण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे राज्यामध्ये सत्ता, केंद्रामध्ये सत्ता आणि जर महानगरपालिकेमध्ये सत्ता असली तर मुंबईचा विकास हा थांबू शकत नाही. जे जे आम्ही ठरवलेलं आहे, जे जे विजन आहे आमच्या पक्षाचं, ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण मुंबईकरांना सुखसुविधा द्यायच्यात, मुंबईकरांना सुरक्षित ठेवायचं आहे. मुंबईकरांच्या ज्या ज्या समस्या असेल ते आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तिथे जे आहेत त्यांना जनसमर्थन मिळतं आहे मोठ्या संख्येने. आणि श्रीकांत सट्टे यांची पत्नीला मिळालेला आहे. काय सांगाल आपण, आज या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ता एकत्र झालेले का? आज हा जो क्राऊड आहे, म्हणजे ही जी संघटना आहे ती महायुतीची आहे. त्यामुळे मग रिपाई झाली, BJP झाली, शिवसेना झाली, पूर्ण हे जे संघटन आहे ते एकत्र येऊन मनापासून या रणांगणात उतरलेलो आहोत. आणि आमची ही एकजूट आहे ती तुम्हाला येत्या 15 तारखेला आणि जो 16 तारखेला ते दिसेलच. आणि आमची जी संघटना आहे हे ठरवूनच आलेली आहे की जरी किती मतभेद असले तरीही आम्ही एकत्र येऊन हा जो उमेदवार आम्हाला दिलेला आहे महायुतीचा, याला आम्ही जिंकून आणणारच. तुम्हाला मतदान का करावं, लोक तुम्हाला मतदान का करावं? मतदान का करावं हे विषय लोकांना सांगण्याची गरजच नाही आहे. कारण की तुम्ही जर सर्वे केला असेल, तुम्ही स्वतः सगळ्या विभागात फिरतात, तर महायुतीचं काम हे जोरदार आहे. म्हणजे येत्या 5 वर्षात महायुतीने लोकांच्या घराघरात, गल्ली गल्लीत जाऊन लोकांच्या, वयस्कर लोकांचे झाले प्रश्न, म्हणजे शिंदे साहेबांनी आणि देवाभाऊंनी जे प्रश्न आहेत लोकांचे आणि महिलांचे, महिलांचं सक्षमीकरण केलेलं आहे. आज महिला स्वतःच्या पायावर उभी आहे. महिलांसाठी घरघंटी, शिलाई मशीन, लाडक्या बहिणीचे पैसे आणि आता देवाभाऊंनी तर लखपती योजना काढलेली आहे. त्यामुळे अजून महिला लखपती होणार आहेत. त्यामुळे महिला, आज घरातली एक महिला उभी राहिल्यावरती पूर्ण घर तिच्या बाजूने उभं राहतं. त्यामुळे तुमच्या भागात पाणी भरतात की नाही? आमच्या भागात पाणी भरतं, पण आता ही जे 5 वर्ष आहेत ह्याच्या जी साफसफाई झाली आहे, सगळं झालं, त्याच्यामुळे यावर्षी तर खूप कमी प्रमाणात लोकांच्या घरात पाणी भरलं. ज्यांची घरं, एवढे वर्ष नगरसेवक होते जिथे, त्यांनी काय काम केलं, काय सांगा? एवढ्या वर्ष तर नगरसेवक नव्हतेच, तो प्रश्न नाहीच आहे. कारण की कोरोनापासून तर कोणी लक्ष द्यायला नव्हतं, तेव्हा खासदार नव्हते, नगरसेवक नव्हते. तरीही महाविकास आघाडीने तर ह्या गोष्टीमध्ये कधी लक्ष घातलं नाही आणि लोकांपर्यंत पोचल्या नाही. पण महायुतीने हे काम करून दाखवलेलं आहे. म्हणजे ते पदावर नसतानाही, मग BJP झाली, RPI झाली, शिवसेना आमची झाली, तरी आम्ही लोकांनी घराघरात जाऊन लोकांचं रेशन पाणी काय असेल, कुठली सोय कमी पडते, हे सर्व गोष्टी आम्ही लोकांनी बघितल्या. त्यामुळे महाविकास आघाडी आता तर वर येणार नाही,
पण महायुती ही ह्या महायुतीचा महापौर आम्ही बसवल्याशिवाय राहणार नाही महानगरपालिकेवरती. तर हे बी जे पीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल आपण आज या ठिकाणी? आज हा जो प्रचार आहे हा महायुतीचा प्रचार आहे आणि आम्ही आज सर्व घराघरातून आम्ही एक विचार घेऊन आलो आहे की जो आमचा उमेदवार आम्हाला जो पक्षाने दिलेला आहे आम्ही त्याला लाखोंच्या संख्येने आम्ही त्याला निवडून देऊ आणि महापौर आम्ही बसल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतलेली आहे. एक सांगायचं झालं तर महापालिकेवर ज्यांची आजपर्यंत सत्ता होती त्यांनी ठोस अशी मुंबईमध्ये काही कामं केलेली नाही आहेत. मिठी निधीचा प्रकार तुम्हाला माहिती असेल, गाळ उपसा घोटाळा तुम्हाला माहितीच असेल, बरेचसे प्रकरण त्यांनी केलेली आहेत. ती आम्ही आता हे सर्व मुंबईमध्ये घटना घडल्या नाही पाहिजेत. हॉस्पिटल असेल, शाळा असेल, सर्व नागरिकांना मुंबईच्या सुविधा मिळायला पाहिजे. त्यासाठी आम्हाला मुंबईवर महापौर हा महायुतीचा बसवायचा आहे. त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही जोशाने काम करत आहोत. वार्ड 155मध्ये कोणताही मतभेद नाही आहे. पक्षाने जो उमेदवार दिला आहे त्याचा आम्ही एका जोशाने आम्ही काम करत आहोत आणि आमचा नगरसेवक आम्ही निवडून आणू. धन्यवाद. ताई, आपण आज उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे भाजपकडनं, कशा काम करणार आहे महानगरपालिकाच्या, काय सांगाल आपण? मला महायुतीने उमेदवारी दिली आहे. मी काम करून दाखवेल. बस मी करून दाखवणार नाही, मी करून दाखवेल काम. श्रीकांत शेट्टी नगरसेवक होते, त्यांनी काम केलं आहे, लोकांचा विकास केला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडनं जाऊन मत मागतं आहे. काय सांगाल? आपण आता नवीन आहेत, कशा काम करणार आहे, काय सांगाल? त्यांचे ते तर सिनियर आहेत, त्यांना सगळं माहितीच आहे, पण त्यांनी केलं त्याच्यापेक्षा दुप्पट काम करून दाखवणार बस. तर हे उमेदवार आहे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणखीन काही लोक त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ताई, काय सांगाल? आपण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते एकत्र झाले. मी माहुल मंडल अध्यक्ष नमिता डिसोजा सर्व 155च्या रहिवाशांना हेच माझ्याकडून सांगू इच्छिते की श्रीकांत शेट्टे साहेब आधी पण नगरसेवक होते, त्यावेळी त्यांनी बरेच कामं केली आणि घराघरामध्ये त्यांचा बराच चांगला नाव आहे आणि यावेळेला त्यांना उमेदवारी भाजपकडून मिळालेली आहे आणि ते ट्रिपल सरकारात आहेत आणि सरकारात असताना ते कामं करून घेतील म्हणजे घेणारच आणि 100% साहेबांचा विजय होऊन साहेब काम करणार. आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आणि 155 नव्हे तर आपले पूर्ण 5 वॉर्डमध्ये कमल फुलणार आहेत आणि आपला महायुतीचा विजय होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आणखीन लोक आहेत, आणखीन लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल? ज्या वार्डामध्ये विकास श्रीकांत शेट्टींनी केला ह्याचप्रमाणे माझी वहिनी पण विकास करणार आहे. आम्ही कुणाच्या भूलथापेला बळी न पडता मतदान हे करायचंच आहे आणि घराघरात माहिती आहे श्रीकांत शेट्टी हे व्यक्तिमत्व काय आहे. काम करणारं व्यक्तिमत्व आज आम्हाला उभं आहे. आम्ही त्याची सहकार्य करून मदत करणार आणि ह्याचं सोनं करून दाखवणार. आम्ही एवढं बोलून माझी हे करतो. तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात लोक एकत्र झालेले आहेत आणि भाजपच्या उमेदवार श्रीकांत शेट्टे त्यांची पत्नीला मत मिळालेलं आहे आणि त्यांची पत्नी उभे आहेत. म्हणून विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडनं जाऊन मत मागत आहे की मुंबईचा विकास आणि चेंबूरचा विकास होणार आहे, ज्या वार्डातून ते उभे आहेत. त्यामुळे सफिकच्या आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई.